पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे काल अचानकपणे पंढरपूर येथील बस स्थानकावर अवतरले। समाधान आवताडे यांनी बस स्थानकावर असणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेतला व सर्व अडचणी पुढील 8 दिवसात निकाली लावण्याचे आश्वासन देखील दिले। यावेळी त्यांच्याबरोबर शहर पोलीस तसेच नगरपालिकेचेही अधिकारी उपस्थित होते। 20 मिनिटाच्या दौऱ्यामध्ये बस स्थानकातील प्रश्न समजून घेण्यात आले, फोटोग्राफी झाली। दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या, पण यावेळी तिथे कुठल्याही व्यापारी किंवा प्रवासी संघटना ज्या लोकांना ह्या गोष्टीचा त्रास आहे ते उपस्थित नव्हते। वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर येथील बस स्थानकाची दुरावस्था वर्तमानपत्रे, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष नगरपालिका, पोलीस स्टेशन इथे निवेदने देऊन पत्रकारांबरोबरच तेथील व्यापारी वर्गाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, पण गेंड्याचं कातडं ओढलेलं परिवहन प्रशासन यांनी सोलापूर ऑफिसवर टोलवा टोलवी करण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही। पंढरपूर हे महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी एक आहे। सर्व सोयीयुक्त बस स्थानक असायला हवे म्हणून त्यावेळी साई रचना कन्स्ट्रक्शन बरोबर करार करून हे सुसज्ज बस स्थानक बांधण्यात आले। पंढरपुरातील पुढाऱ्यांच्या बँकेकडून व्यापाऱ्यांच्या घरादारावर बोजे चढवून त्यांना कर्ज देण्यात आली। त्यानंतर कुठल्याच पुढाऱ्यांनी त्या बस स्थानकाकडे फिरकूनही पाहिलेलं नाही। बस स्थानकातील प्रत्येक व्यापारी महामंडळ तसेच नगरपालिकेचा टॅक्स दोन्ही भरतोय, पण मेंटेनन्स करण्याची वेळ येते त्यावेळी नगरपालिका व एसटी महामंडळ दोघेही एकमेकांकडे टोलवाटोलवी करतात आणि यामध्ये भरडला जातोय लाखो रुपये बँकेचे कर्ज घेऊन गाळे घेणारा व्यापारी। बस स्थानकावरील बाहेरील बाजूस लाईटचा, स्वच्छतेचा, ड्रेनेज, पाणी, पार्किंग असे अनेक प्रश्न आहेत। प्रत्येक वेळी एकच उत्तर, एसटी महामंडळ म्हणते साई रचनावाल्यांकडे जावा, साई रचना म्हणते नगरपालिकेकडे जावा आणि नगरपालिका आमचा संबंध नाही म्हणत हात झटकते। या संपूर्ण दरभद्री कारभारात व्यापारी व प्रवासी अडकलाय। बस स्थानक परिसरात अनाधिकृत दारूचे धंदे मोठ्या प्रमाणात आहेत। बस स्टँडच्या शेजारीच पंढरपूर शहर पोलीस स्टेशन आहे, तरीही या भागात मटक्याचा मोठा हॉटस्पॉट आहे। जुन्या बस स्टँड शेजारी व समोरील बोळामध्ये मोठ्या प्रमाणात जुगारी लोकांचा राबता असतो। वेश्या व्यवसायासारखे प्रकार बस स्टँड परिसरात घडत आहेत। एसटी महामंडळाचे अधिकारी व पोलीस यांच्या आशीर्वादाने खाजगी वाहतूक राजरोज सुरू आहेत। मोठ्या अतिक्रमणे रिक्षावाल्यांची आरे जावी याचा त्रास मोठ्या प्रमाणात व्यापारी तसेच प्रवाशांना होत आहे। या सर्व गोष्टी 20 मिनिटाच्या दौऱ्यात आमदार साहेबांच्या कशा काय लक्षात आल्या, याबाबत प्रवासी व व्यापारी यांच्याकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। वास्तविक पाहता येथील व्यापारी दुकानदार यांच्याशी आमदार साहेबांनी यांची कैफियत विचारली असती तरी त्यांनी ह्या सर्व तक्रारीचा पाडा त्यांच्या पुढे वाचला असता। सामान्य लोकांशी कुठलीही चर्चा न होता अधिकाऱ्यांच्या गराड्यात स्टंट झाल्यामुळे बस स्थानकातील व्यापारी प्रचंड नाराज आहेत। प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला आहे। पुढील 3-4 महिन्यात राज्यात निवडणुका होणार आहेत, त्यामुळे उपरती आमदार साहेबांना सुचली व 20 मिनिटात त्यांनी लाडके बस स्टँड ही योजना राबवली का, अशी चर्चा प्रवासी व बस स्थानक परिसरातील व्यापारी वर्गातून होत आहे।